काय होत? ताप आहे तुमच्या अंगात? आज तुम्ही फक्त आराम करायचा. अग्रीमेंटचं वगैरे आपण सगळं उद्या बघूया. तुम्ही काही काळजी करू नका, विशाल करेल सगळं मॅनेज. आणि खरं काय ते लवकरच आपल्याला कळेल. तुझी खात्री आहे ना की ती तुझी बायको मोगरा आहे म्हणून? मग कशाला घाबरतोस? शारदा, मी समजू शकतो तुझ्या मनाची अवस्था. मला माहिती तुला माझ्या तिकडे येण्याचा त्रास होतो म्हणून तू टाळतेस मला. पण असं करू नकोस. काय होतंय मला? अशी स्वप्न का पडतायत? कदाचित मी हर्षवर्धनच्या नाही नाही, हे शक्य नाही. मी असं नाही करू शकत. असा विचार करणं सुद्धा पाप आहे. असा विचार करणं सुद्धा पाप आहे. काय करू मी? सॉरी. तू असा हात फिरवत असलीस ना डोक्यावरून की जगातली सगळी टेन्शन्स विसरून जातो मी. पण आता हे सुख काय फार दिवस नाही आमच्या नशिबी. का? काय आता छोटे हर्षवर्धन येणार, मग ते ही जागा पटकवणार, मग आम्ही परके होणार तुम्हाला. असं काय नाही. असंच असतं. असं म्हणजे बाईची आई झाली ना की ती नवऱ्याला विसरते. कुणी सांगितलं तुम्हाला? अगं असंच असतं. माझं असं काहीही होणार नाही. माझं आपल्या पिल्लूवर आणि तुमच्यावर सारखंच प्रेम असणार आहे. नक्की? प्रॉमिस? प्रॉमिस. ऐकताय ना तुम्ही छोटे हर्षवर्धन? आई काय म्हणते ते? ए हसावरी,
मला तर आता कधी एकदा त्याच्याशी बोलतोय गप्पा मारतोय असं झालंय. कधी? थोडा दम धरा. आणि जन्मला काही बोलायला लागणार नाही बाळ आपलं. अरे म्हणजे काय, हर्षवर्धन भोसलेचा मुलगा असणार तो. इतर मुलांपेक्षा फास्ट ब्रिलियंट नक्कीच असणार. होणार रे छोट्या. ऐक, लात मारली हो ना, म्हणजे हो म्हणाला. बघितलंच ट्युनिंग आमचं. व्रत कुठून काढलं मध्ये? त्या दिवशी टीव्हीवर ऐकलं की दर सोमवारी नवरा बायकोनी महादेवाचं दर्शन घेतलं आणि दोघांपैकी एकाने जर उपवास केला तर त्यांच्या आयुष्यातली सगळी संकट दूर होतात आणि आणि काय? आणि लवकरच अरे त्याच्या आईला म्हणजे आ आ क्या बात आहे. वा 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 वा. पण एक सांगतो मोगरे, ते उपास तापास आपल्या बापाच्याला पण जमणार नाही बरं का. तुम्ही नका करू, मी करते. फक्त माझ्यासोबत दर सोमवारी दर्शनाला येत चला. हा तेवढं जमल आपल्याला. पण मोगरा मला एक कळत नाही, हा सगळा खेळ खंडोबा कशासाठी? नाही म्हणजे मला सांग की पोरग होणं किंवा न होणं हे तर माणसाच्या हातात असतं ना. ते देवाला कशाला कुटाणा. तुमचं बरोबर आहे, पण त्या दिवशी मी टीव्हीवर ऐकलं ना त्या बाबांचं प्रवचन. ते म्हणत होते की सगळं जरी माणसाच्या हातात असलं तरी ते निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी देवाची गरज लागते आणि ते फक्त उपासनेने होतं. उपासना करायला काय हरकत नाही ग, पण ते उपास तपास आपल्याला जमणार नाही. नाही म्हणजे आपलं तर असं आहे की आधी पोटोबा आणि मग इटोबा. तुम्हाला वाटते तसं तुम्ही करा, मला वाटते तसं मी करते. फक्त इथून पुढचे 9 सोमवार तुम्ही माझ्यासोबत दर्शनाला यायचं माझ्यासाठी. तुझ्यासाठी? ए अगं तुझ्यासाठी तर आपली जान हाजीर आहे ना. पुढचे 9 सोमवार काय 900 सोमवार तुझ्या बरोबर देवळात येऊ का? नाही तर मोगरे असं करतो, तुझ्यासाठी कायमचा देवळातच जाऊन पडतो. मत झालं. बस बस पुरे झालं, चला आता. चेष्टा नाही, मी तुझ्यासाठी संन्यास पण घेईन. अच्छा, एक गोष्ट, तुम्ही माझ्यासोबत घरी येणार आहात की हॉटेलला जाणार आहात? नाही आता तुझ्या सोबतच येतो, वाटलं तर मध्ये उतरतो आणि मग जातो हॉटेलला. चल ठीक आहे. बस. चला खेरवाडी, चला खेरवाडी. आ. चलो भैया. भैया चलो. तुझ्या नवऱ्याला मी तुला भेटलेलं आवडत नाही, पण मला तुला भेटून तुझ्याशी काहीतरी बोलायचं आणि ते महत्वाचं आहे. काय? एक माणूस त्याची लेक हरवते म्हणजे अचानक हरवून जाते आणि तो तिला सगळीकडे शोधतो, वन भटकतो, पण ती त्याला गावत नाही. आणि मग एक दिवस अचानक समधी आशा संपल्यानंतर एक दिवस अचानक ती त्याच्या डोळ्यासमोर येऊन उभी राहते. केवढा आनंद होतो त्याला. आबाळाला हात लागल्यागत वाटते, पण ती मुलगी असं म्हणते की मी तुमची मुलगी नाहीच. कसं वाटत असेल त्याला? कसं वाटत असेल? काळजाचं पाणी पाणी होत असेल नाही? मग निदान अशा माणसाकडे बघून तरी तू एक डाव आष्टीला जायला तयार व्हायला हवं होतंस. काय गेलं असतं तुझं? हा, एकदा जाऊन आली असतीस तिथं, 2 दिवस राहून आली असतीस तिथं, काय गेलं असतं तुझं?
नाही ना समजत तू स्वतःला अंतरा, अगं नको समजूस बये. पण एकदा तिथं जायला काय जात होतं तुझं? हा? तुम्ही काय बोलताय मला काही कळत नाहीये. खोटं तरी बोल नकोस ग. हा? तो माणूस 10 वेळा विनंती करून राहिला, तुझ्या नवऱ्याला 10 वेळा निरोप पाठवून राहिला, पोलीस बी सांगून गेले आणि तुला माहित नाही. पण त्यांनी मला काही सांगितलं नाही. बघ बघ तुझा नवरा तुला कसा अंधारात ठेवून राहिलाय ते. त्याला भीती वाटते ग. त्याला भीती वाटते की उद्या तू जर आष्टीला आलीस आणि तुला समजा आठवलं. अगं आठवायला कशाला हवं, तुला बघूनच समजा जगासमोर तिकडे स्पष्टपणे क्लिअर होईल की तूच आमचे अंतर आहेस. याची त्याला भीती वाटतं की तो उद्या खोटा ठरेल, आणि म्हणून तो समजा गोष्टी तुझ्यापासून लपवून ठेवतोय. बघितलंस आता? हा? कळलं का तुला तो तुझा नवरा किती आतल्या गाठीचा माणूस आहे ते? विसरले असतील ते कदाचित. उगाच त्याची कड घेऊ नकोस बाई. हे बघ, म्या तुला फार काही सांगणार नाही, पण एकच गोष्टीची विनंती करतो. आमचे गुरुजी, मोहिते गुरुजी, देव आहे माझ्यासाठी तो. फक्त त्या माणसासाठी एकदा तिथं आष्टीला जायला तयार. तू नाहीस आमच्या अंतराना, आमचं काय म्हणणं नाही, आमची काही जबरदस्ती नाही, पण फक्त त्यांचं मन राखण्यासाठी फक्त एकदा तिथं जाऊन ये. त्यांना दुखावू नकोस. म्या तुझ्यासमोर हात जोडून तुला विनंती करतो. हो, विचारलं त्यांनी, पण तो म्हणाला की मी याआधीच सगळे पुरावे तुम्हाला दाखवले. मग आता हे सगळं पुन्हा कशाला? बरं मग काय नाही, विशालनी सांगितलंय समजून त्याच्या पद्धतीने. नरू म्हणालाय की 1-2 दिवसात मोगराला विचारून सांगतो तुम्हाला. पण नेहा, ती इकडे यायला नाही म्हणाली तर? काका, मला नाही वाटत ती नाही म्हणेल म्हणून. जर ती आपली अंतरा असेल ना, तर कुठेतरी आत नक्कीच आपल्या घराविषयी ओढ असेल तिची. मला खात्री आहे ती नक्की परत येईल. हो, पण ती जर नाही म्हणाली ना तर तिच्यावर काही बळजबरी करू नका, एवढंच सांगायचं आहे मला. हो, सांगेन मी विशालला तसं. बरं, ठेवू मग? ठेव. तो माणूस 10 वेळा विनंती करून राहिला, तुझ्या नवऱ्याला 10 वेळा निरोप पाठवून राहिला, पोलीस बी सांगून गेले आणि तुला माहित नाही. पोलीस स्टेशनला कशाला? आमच्या धंद्यातल्या एकाला पकडलं होतं. त्यांनी चौकीत माझी ओळख दिली, बोलवलं. त्यांनी मला काही सांगितलं नाही. त्याला भीती वाटते ग. त्याला भीती वाटते की उद्या तू जर आष्टीला आलीस आणि तुला समजा आठवलं. अगं आठवायला कशाला हवं, तुला बघूनच समजा जगासमोर तिकडे स्पष्टपणे क्लिअर होईल की तूच आमचे अंतर आहेस. आमचे गुरुजी, मोहिते गुरुजी, देव आहे माझ्यासाठी तो. फक्त त्या माणसासाठी एकदा तिथं आष्टीला जायला तयार. तू नाहीस आमच्या अंतराना, आमचं काय म्हणणं नाही, आमची काही जबरदस्ती नाही, पण फक्त त्यांचं मन राखण्यासाठी फक्त एकदा तिथं जाऊन ये. मी तुझ्यासमोर हात जोडून तुला विनंती करतो. अहो, आपण त्या दिवशीच्या 3 जॉबसाठी ॲप्लिकेशन केलं होतं ना, तिथे फोन केला होता आज मी. मग पहिल्या ठिकाणी फोन केला तर फक्त रिंग जात होती, मग बहुतेक नंबर चुकीचा असेल. दुसऱ्या ठिकाणी जॉब गेला आहे ऑलरेडी, आणि तिसऱ्या ठिकाणी ती कन्स्ट्रक्शन कंपनी होती ना, तिथल्या जॉईंट सेक्रेटरीशी बोलणं झालं आहे माझं. उद्या बोलवलं त्यांनी मला इंटरव्ह्यूला. गुड, मग जात उद्या. हां, उद्या मी असं करते, सगळा स्वयंपाक करते, तुमचा डबा करते आणि जाते मग. नाही संहिता, उद्याचा दिवस डबा नाही दिलास तरी चालेल, मी जेवेन कॅन्टीनमध्ये. का?
आता उद्या नोकरी लागली मला, आता स्वयंपाक करायलाच लागेल ना रोज. सवय नको का व्हायला त्याची? बरं ठीक आहे, डबा देत. आपण असं करूया, आपण एकत्रच बाहेर पडूया. हं? मी तुला तिकडे सोडतो आणि मग पुढे ऑफिसला जातो. चालेल. एक विचारू? विचार ना. मी नोकरी केली तर त्रास नाही होणार ना तुम्हाला? त्रास? कशाचा त्रास? अगं उलट मदतच होईल. संयुक्ता, हल्ली प्रत्येक घरात नवरा बायको नोकरी करतात. त्यांना होतो का त्रास? अगं उलट एकमेकांना खूप मदतच होते. म्हणजे बायको नवऱ्याला आर्थिक पाठबळ देते आणि नवरा बायकोला घरगुती कामात मदत करतो. आणि संगीता, नवरा बायको म्हणजे तरी काय ग? संसार रूपी रथाची 2 चाकच, जी आयुष्याच्या वाटेवर एकत्र घोडदौड करतात. वा, काय छान बोलता हो तुम्ही, जे एकदम साहित्यिक वगैरे. हो ना. अगं वाचून बोलायला काय होत आहे? हे बघ, हे वाक्य ह्या पुस्तकातलं जसं तसं बोलून दाखवलं. पण खरंच सांगता, अगं काय की पुस्तकाच्या पानांवरची काही अर्थपूर्ण वाक्य जर आपल्या आयुष्याच्या पानांवर अगदी जशीच्या तशी उतरवली ना, तर आपलं आयुष्य सुद्धा अगदी अर्थपूर्ण होऊन जातं. हे वाक्य माझं आहे, पुस्तकातलं नाही आहे. खरंच असतेच काय बघ तेव्हा. हे वाक्य इथे संपलंय. मी आपण आष्टीला जायचं की नाही? तुला फिरायची एवढीच हौस असेल तर आष्टी कशाला? मी तुला अमेरिकेला घेऊन जातो ना, येतीस का? हे माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही. का आणि किती किती सहन करायची मी त्या लोकांची जबरदस्ती, आणि मीच का? तू माझी बायको आहे हे सिद्ध करण्यासाठी मी आता काय काय करू? पण मी तुमची बायको आहे हे सिद्ध करण्याची गरजच काय? मी रघुनाथ मोहितेंची मुलगी नाही हे सिद्ध करायचंय, म्हणून जायचंय आष्टीला. मला तर आता भीती वाटायला लागली आहे. भीती. ती सगळी लोक गोड गोड बोलून काहीतरी कावा करून तुला माझ्यापासून हिरावून घेणार. भीती? नरू तांडेलला वाटते. जिथं जिथं तुझा प्रश्न निर्माण होतो, नरू तांडेलला भीती वाटते. एरवी सगळ्या जगाला छातीवर घेण्याची धमक आहे या तांडेलमध्ये. मला खात्री आहे त्याची. पण तुमचा माझ्यावर विश्वास नाही का? असं का म्हणालीस? कारण तुम्हाला कायम अशी भीती वाटते की मला तुमच्यापासून कोणीतरी हिरावून घेईल. तर तुला कसं सांगू नक्की काय झालंय? मोगरा, हा विषय बाद झाला प्लीज. कधी निघायचं आपण आष्टीसाठी? बघू. संयुक्ता, संयुक्ता, आले.
हां सर अरे हे काय तू अजून तयार नाही झालीस? अगं एकत्र निघणार होतो ना आपण. हो पण माझं अजून सगळंच आवरून व्हायचंय. तुम्ही निघा, मी नंतर रिक्षा पकडून जाईन. तसं फार लांब नाही येते. अगं पण तुला उशीर होईल ना. 9 नंतर बोलवले त्यांनी मला. किती वाजलेत आत्ता? आता 8:45 ना. मी 9:30 पर्यंत आरामात पोहोचेन. खरंच काही प्रॉब्लेम नाही होणार. नक्की? 100%. बरं ठीक आहे. एक मिनिट. अगं काय 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 करतेस काय तू? अहो आज इंटरव्ह्यू आहे ना. मला गुड लक हवंय. ओ गुड लक. पण ते काय असं करून मिळत नाही. ते मिळवण्याकरता अगं बरं बरं ठीक आहे. चल निघतो मी. आणि बाय द वे ऑल द बेस्ट. थँक्यू. तशी मला खात्री आहे की हा जॉब तुलाच मिळणार. पण तरी बेस्ट ऑफ लक. थँक्यू. नीट शांतपणे इंटरव्ह्यू दे. ओके. आणि तू पण लवकर निघ आता. हो तुम्ही जा. उशीर नको व्हायला तुला. हो. चल निघतो मी. हा आणि ऑल द बेस्ट. थँक्यू. बापरे 8:45.